शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता तर हे जे शेत आहे का हे शेत ऊसाचं आहे आणि हा जे ऊस आहे का हा ऊस आपला हार्वेस्टरने गेलेला आहे. म्हणजे मिशनच्या सहाय्यानं याची आपण तोडणी केलेली. पण तोडणी झाल्याच्या नंतर आता ह्याच शेतामध्ये खालून जर तुम्ही तिकडे गेलात ना तर तिकडं 4थ्या वर्षीचं आहे आणि वरून जे आहे का वरून 3ऱ्या वर्षीचं आहे. तर आपण काय केलं माहिती का ह्या ऊसाला आपण मोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला मी सांगतो गेली 3-4 वर्ष झालं आपण पाचट फुकीत नाही. पाचट काय करतात माहिती का आपण आहे तसं जमिनीमध्ये कसं गाडता येईल आणि त्याच्यापासून सेंद्रिय खत कसा तयार करता येईल आणि आपली जमीन श्रीमंत कशी करता येईल याचा विचार आपल्या सतत डोक्यामध्ये घोळत असतो. तर मला 1-2 भावांनी कमेंट बी केली ती की पाचटाचं पुढचं समजा रान नीट करताना त्याचं नियोजन कसं आहे ते तुम्ही सांगा. आणि असे बी गावामध्ये मित्रपरिवार विचारत असते. तर त्या गोष्टीचा योग आलेला आहे शेतकरी बंधूंनो. तर चला तर मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमचा जास्त वेळ घेत नाही काय नाही, मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत जा जेणेकरून ह्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टीत ना हे तुमच्या लक्षात येतील आणि मला नेमकं तुम्हाला सांगायचं आहे काय हे तुमच्या लक्षात येईल. तर बंधूंनो हे जे ऊसाची जात आहे का ही ऊसाची जात 8005 आहे. 2 सरीच्या मधलं अंतर आहे 4 फूट आणि सर्वच्या सर्व ऊस गेलेला आहे हार्वेस्टरनी ऊस तुटून गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये 1 महिना आपण काहीच केलं नाही. म्हणजे काय झालं माहिती का हे सर्वच्या सर्व शेत वाळून गेलं. ऊस वाळून म्हणजे जे टायराखाली ऊस पडलेले असतात का ह्या सऱ्याने पाचटामध्ये ते ऊस वाळून गेले आणि जे पाचट आहे का हे पाचट बी वाळून गेले. आता तुम्हाला सांगतो मी संध्याकाळचे 5 वाजले तर थोडं चिमला असेल बघा, नाही तर सगळं हे पाचट आहे का हे पाचट वाळून गेलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलं माहिती का आपण रुटरचं काम चालू केलेलं आहे. आता बघू शकतात तुम्ही हे बघा हे काय माहिती का वर्म आहे काळा या वर्माची टाळूच हाणत आहे रुटर. कारण कशामुळं माहिती का ते वरी असतंय आणि त्याच्यामध्ये बुडक्या त्याचा जारवा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असतात मग सगळं खुंदळून घेते. आणि हे सरी या सरीमध्ये पाचट आहे. ते पाचट आधीच आपण मिशनच्या सहाय्यानं बारीक केलेलं असतंय आणि पुन्हा जास्त तर काय नाही पण पुन्हा 50% अजून ह्याचे तुकडे होते. हे बघा हे बघू शकतात तुम्ही हे बघा ही अशी ह्याची क्वालिटी होती. आणि हे काहीच करणार नाही बघा तुम्हाला सांगतो ह्याच्यावर आता आपण नांगराची पलटी घेणार आहेत आणि नांगराची पलटी घेतल्यानंतर हे जमिनीत गाडलं जाणार आहे. मग जमीन बी तुम्हाला सांगतो 50% जरी समजा गाडलं 50% जरी वर राहिलं तर त्याला आपण काय करणार आहेत एक कधी घेऊन पांगून टाकणार आहेत. कारण नांगरात घेतल्याच्या नंतर त्याच्यावर जे आपण रुटर मारणार आहेत का त्या रुटरमध्ये परत त्याचा भुगा होणार आहे. आणि नाही जर झाला तर पुन्हा एकदा रुटर घेणार आहेत. म्हणजे 3दा रुटर आणि एकदा नांगरात घेणार आहेत. आणि हे तुम्ही आता तुम्हाला खर्च जरी समजा जास्त वाटत असेल तर हे जे खर्च आहे का हे 1 टाईम आहे. म्हणजे भविष्यामध्ये पुढचे 3 वर्षात का त्याच्यामध्ये आपण रुपये बी खर्चणार नाहीत आणि काहीच आपण त्याच्यामध्ये म्हणजे डोकं लावणार नाहीत. आहे तसंच आपण ऊस सांभाळणार आहे. तर आता तुम्ही म्हणता मग असं केल्यावर उत्पन्न तुम्हाला सांगतो 3ऱ्या वर्षीला 30 टनाचं ॲव्हरेज आपल्याला आलं आहे. 3ऱ्या वर्षीला बी आलं आहे आणि 4थ्या वर्षीला बी तेच ॲव्हरेज आलं आहे. अगर 4-2 टन 4थ्या वर्षीला कमी झाला असं ना ठोकमध्ये समजा सांगतो मी तुम्हाला. पण नेमकं समजा ॲक्युरेट हे ह्या एकरमध्ये किती ह्या एकरमध्ये किती तसं नाही ना आपल्याला समजायचं. कारण इकडे एक बैलगाडी जाते तिकडे एक बैलगाडी जाते असं होतं आहे ते. तर शेतकरी बंधूंनो अगर तुम्हाला समजा काय वाटतंय समजा ॲव्हरेज कमी निघत आहे काय ही पद्धत चुकीची का ही पद्धत बरोबर आहे तुम्ही काय करा माहिती का एक कमेंट मात्र जरूर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून आपण काय करतो माहिती का शेती क्षेत्रामधले छोटे मोठे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो. तर बंधूंनो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवाचे मनापासून धन्यवाद. ठेव.